बीडच्या नगरपालिकेतील सत्ता संघर्ष आता थेट मुंबईच्या दरबारात पोहोचलाय। तब्बल 11 नगरसेवकांचा नाराज गट आणि दुसरीकडे नगराध्यक्ष गट अशा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नाराजीचा सूर उमटलाय। त्यामुळे विजयसिंह पंडित यांनी खेचून आणलेल्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच या नाराज नगरसेवकांचा फैसला आता थेट मुंबईत सुनेत्रा पवारांच्या समोर होणार आहे। बीडच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना आता सुरुवात झाली आहे। एकंदरीतच काय घडामोडी सुरू आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर 6 महिन्यांपूर्वी महायुतीच्या पाठबळावरती आणि राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बीड नगर परिषदेमध्ये थाटामाटात सत्ता स्थापन झाली। मात्र या सत्तेला 6 महिने पूर्ण होण्याआधीच सत्ताधारी गटातील नाराजीनं उचल खाल्ली आहे। या सत्तेला घरातूनच मोठं आव्हान उभं ठाकलंय। बीड नगरपालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे आणि या नाराजीला क्षीरसागर बंधू यांची एकत्र खेळी हवा देत असल्याचीही चर्चा आहे। नगर परिषदेतील बिघडलेल्या कारभारावरती बोट ठेवत भाजपचे नेते योगेश क्षीरसागर यांनी एक मोठा राजकीय विधान करून बीडच्या वर्तुळामध्ये भूकंप घडवून आणला। बीडचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे। नगर परिषदेमध्ये सध्या जो काही सावळा गोंधळ सुरू आहे तो थांबवण्यासाठी आणि शहराच्या खऱ्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असं ठाम वक्तव्य योगेश क्षीरसागर यांनी केलं। त्यांच्या या विधानामुळे बीडमध्ये क्षीरसागर गट पुन्हा एकटवणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे। कारण योगेश क्षीरसागर यांच्या या राजकीय गुगलीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही अत्यंत सावध पण तितकाच सकारात्मक रिप्लाय दिला। संदीप क्षीरसागर म्हणाले की बीड शहराचं हित आणि जनतेचा विकास आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे। जर शहराच्या भल्यासाठी तशी वेळ आली तर आम्ही दोन्ही क्षीरसागर भाऊ एकत्र बसून चर्चा करायला तयार आहोत। आता काका पुतणे आणि क्षीरसागर बंधूंमधील ऐतिहासिक राजकीय वैराचा पट पाहता या दोन नेत्यांचे हे वक्तव्य बीडच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरणार आहेत। योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे दोन्ही गट एकत्र आले तर बीड नगर परिषदेचे राजकीय पारडं क्षणात पलटू शकतं आणि या चारही बाजूने होणाऱ्या हल्ल्यानं विजयसिंह पंडित सध्या चक्रव्यूहामध्ये सापडलेत। गेल्या काही दिवसांपासून उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुख पटेल आणि नगरसेवक अमर नाईकपडे यांच्या नेतृत्वाखाली 11 नगरसेवकांचा गट पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करत असल्याचं चित्र आहे। पालिकेतील निर्णय प्रक्रिया, सत्तेतील सहभाग आणि स्थानिक पातळीवरती राजकीय समीकरणांवरून या नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विजयसिंह पंडित यांच्या विरोधात असलेले क्षीरसागर बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे पंडितांची सुद्धा गोची झाली आहे। आता ही नाराजी केवळ बंद दाराआड राहिली नाही। राष्ट्रवादीतल्या नाराजी नगरसेवकांनी बीड दौऱ्यावरती आलेल्या उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या समोर आपली कैफियत मांडली। मात्र बीडमध्ये वेळेअभावी या प्रश्नांवरती अंतिम तोडगा काही निघाला नाही। मात्र याच पार्श्वभूमीवरती आता सुनेत्रा पवार यांनी बीड नगरपालिकेतील दोन्ही गटांना मुंबईत चर्चेसाठी बोलावलेलं आहे। त्यामुळे बीडमध्ये सुरू असलेल्या या राजकीय नाट्याचा खरा क्लायमॅक्स आता मुंबईत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। मुंबईतील बैठकीमध्ये नाराज नगरसेवक आणि नगराध्यक्ष गटाला समोरासमोर बसवून नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, नाराज गटाच्या मागण्यांवरती काय तोडगा काढला जातो आणि सत्तेतील अंतर्गत संघर्ष मिटवण्यासाठी कोणते राजकीय सूत्र ठरतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता या बैठकीला विशेष महत्त्व यासाठी सुद्धा आहे की बीड नगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तनानंतर अजित पवार गटानं स्थानिक पातळीवरती मजबूत राजकीय पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। बीडला विकासाच्या माध्यमातून बारामतीच्या धर्तीवरती पुढे नेण्याची राजकीय मांडणीही करण्यात आली होती। मात्र सत्ताधारी गटातीलच नगरसेवक नाराज राहिले तर या राजकीय आणि विकासाच्या समीकरणाचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे मुंबईतील बैठक ही केवळ नाराज नगरसेवकांची समजूत काढण्यासाठीची बैठक राहणार आहे की बीड नगरपालिकेतील सत्तेची नवीन राजकीय रचना निश्चित करणारी बैठक ठरणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। नाराज 11 नगरसेवकांची भूमिका कायम राहते का सत्ता टिकवण्यासाठी नाराजांची मनधरणी होणार? नगराध्यक्ष गट आणि नाराज नगरसेवकांमध्ये तडजोड होते का? आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील सत्तेची घडी पुन्हा बसवण्यामध्ये पक्षश्रेष्ठींना यश येतं का की या नाराजीमुळे बीड नगरपालिकेतील सत्ताकरणातूनच मोठा बदल होतो की बैठकीच्या टेबलावरच बीडच्या राजकारणाचं नवं समीकरण ठरणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता मुंबईतील बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे। तरी या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।